गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास सुरू आहे आणि दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे सांख्ययोग. हे दरवेळेस का म्हणायचं तर सांख्यबुद्धी माझ्या अंतःकरणात स्थिर झाली पाहिजे आणि जोपर्यंत सांख्य म्हणजे निष्काम कर्मबुद्धी आणि आत्मस्वरूपाचा वेध घेणारी बुद्धी ही माझ्या अंतःकरणात तयार झाली पाहिजे आणि अशी तयार करणं याला काय म्हणायचं सांख्यबुद्धी. आणि अशी सांख्यबुद्धी मिळवण्यासाठी काय करावं आणि काय नाही करू हाही विषय आपल्या पुढे माऊलींनी मांडला आहे. त्यातला पहिला जो काय करावं हा विषयामध्ये त्यांनी कुटस्थाचं नित्य चैतन्य ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितली, त्याच्या नित्यता सांगितली आणि नंतर निष्काम कर्माचाही विचार सांगितला की निष्काम कर्माने निष्काम उपासनेने चित्त शुद्ध आणि शांत होतं आणि असं शुद्ध आणि शांत झालेलं चित्त हे फलाशारहित जो अभ्यास करतो म्हणजे कुठल्याही फळाची अपेक्षा न करता असा जो विचाराने अभ्यास करतो त्यालाच मात्र आत्मज्ञानाशिवाय दुसरा कुठलाही मार्ग त्याच्या डोळ्यासमोर दिसत नाही. कारण ही शेवटची ओवी काल आपण अभ्यास केली त्यावेळी ती काय सांगत होती, तैसे ईश्वरा वाचुनी काही जे आणिक लाणी नाही ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. की ईश्वरा वाचुनी काही की या परमात्म्याला म्हणजे ईश्वर हा शब्द त्यांनी आत्मस्वरूप या अर्थाने बोललेला आहे. या एक ईश्वरा वाचून आता मला काहीही इंटरेस्ट उरलेला नाही आहे. याचा अर्थ मला त्यालाच प्राप्त करून घ्यायचा आहे, मी तो आहे हा अनुभव घ्यायचा आहे मला, असा जो विचार करतो तोच या खऱ्या दुसऱ्या अध्यायाचा अधिकारी आहे. आणि तसा अधिकारी बनणं मी हा काय आहे, हा माझा भाग आहे. संतांनी सांगितलं, श्रीगुरूंनी सांगितलं, पण पुढची जबाबदारी येते ती मी काय करतो आणि मी करणं काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे. मला एक दासबोधातली ओवी सापडली, सहज दासबोध उघडला त्याच्यामध्ये एक ओवी सापडली आणि त्या ओवीमध्ये असं लिहिलं आहे, आत्मानात्म विवेक करावा करून बरा विवरावा विवरोन सदृढ धरावा जीवामध्ये. की आत्मानात्म विवेक करावा त्याचं कारणच असं आहे की आत्म आणि अनात्म या दोघांमध्ये जर का आपण डिफरन्स तयार केला म्हणजे जे अनात्म आहे ते जड अचेतन आहे आणि एक आत्माच मात्र चेतन असून ते माझं स्वरूप आहे. म्हणून काय आहे, आत्मा अनात्म विवेक करावा म्हणजे एक आत्मस्वरूपापेक्षा उरलेलं सगळं जगत नाश पावणारं आहे असा आतमध्ये निर्णय करावा. कारण जे जे उपसतं काही काळ टिकतं कालांतराने जातं आणि त्यात माझ्या शरीराचा, माझ्या मनाचा, माझ्या संबंधित असलेल्या नातेवाईकांचा सगळ्यांचा समावेश आहे. माझ्या प्रिय असलेल्या व्यक्तींचा सुद्धा आणि माझ्या अप्रिय असलेल्या व्यक्तींचा सुद्धा. खरं तर अध्यात्माचा अभ्यास करणाऱ्यांनी प्रिय अप्रियता ही जपूच नये अंतःकरणात. कारण एकाच स्वरूपाचा तो विलास असल्यामुळे सर्वांमध्ये तेच तत्व आहे. मग तेच तत्व असेल तर विवेक केला पाहिजे आणि विवेक असं सांगतो की विच धातू आणि वेगळं करा. तर वेगळं करा म्हणजे काय करा, तांदूळ आणि पुन्हा खड्याचा विवेक. खडे फेकून द्यायचे का तांदूळ फेकून द्यायचे हे आपल्याला ठरवावं लागतं. खडे फेकून द्यायचे, तांदूळ ठेवायचे, कारण त्याचा भात करायचा खड्याचा नाही. तसंच आहे की एक आत्माच तेवढा सत्य असून त्याच्या आड जणू काही, मुख्य जणू काही हा शब्द काय आहे, अंडरलाईन आहे, जणू काही त्याच्या आड हे जे काय नको असलेलं माझं विचारांचं वागणं आहे ते येतं आणि ते येत असल्यामुळे मला माझ्या आनंदाचं भान होतं नाही. म्हणून आत्मा अनात्म विवेक करावा करून बरा विवरावा. बरा शब्द चांगल्या या अर्थाने आहे की तो हा माधव भरवा, तो हा विठ्ठल बरवा. तर बरवा शब्द हा चांगला या अर्थाने असतो, उत्तम या अर्थाने असतो. म्हणून करून बरा विवरावा. विवरावा शब्दामध्ये काय आहे, त्याचं पृथक्करण करावं, त्याच्यावर चिंतन करावं. तो करावा त्या करण्यामध्ये काय आहे, विवेकामध्ये जे नको आहे म्हणजे जे नको असलेलं आहे, नको असलेल्या विचारांचं चिंतन ते बाजूला पडलं पाहिजे आणि हवे असलेलं चिंतन म्हणजे स्वरूपासंबंधी किंवा निष्काम कर्म करण्यासंबंधी ते सगळं चिंतन झालं पाहिजे. त्यात जे माझ्या आड येते अभ्यासाच्या त्याला बाजूला करणं, जे मला काय म्हणूया ग्राह्य आहे त्याचा स्वीकार करणं, याला म्हणतात विवरणे. समर्थांचं म्हणणं आहे की विवरता विशेषा विशेष कळो लागे, मनन करत्यास विशद परमार्थ होतो. मग असं जे विवरण जे आहे, विवरण शब्दाचा अर्थ आपल्याच अंतःकरणात आपण ॲनालिसिस करायचं. आणि ते ॲनालिसिस कसं पाहिजे तर संतांनी सांगितलंय त्यानुसार. माझ्या बुद्धीनुसार ॲनालिसिस कधीही करायचं नाही. आपली बुद्धी संतांकडे गहाण टाकायची. म्हणून विवरण बरा करावा.
पुढे असं म्हणतायत, विवरोनं सदृढ धरावा. म्हणजे काय करावं, आणखीन विवरण करावं आणि आणखीन विवरण केल्यावर सदृढता आली पाहिजे. परमार्थाला सदृढता आली पाहिजे याचा अर्थ तो माझा स्थायी भाव झाला पाहिजे. परमार्थ या शब्दाचा अर्थ आत्मस्वरूपाचं ज्ञान. तो माझा स्थायी भाव होत नाही माझ्या अंतःकरणामध्ये, तोपर्यंत जीवानी काय करावं, पुन्हा तेच कुटस्थाची नित्यसिद्धता, त्याचं स्वगत सजातीय विजातीय भेदरहित असलेलं स्वरूप, सच्चिदानंद स्वरूप, असं जे काय आहे ते मी आहे असा निर्णय करण्यासाठी मात्र आपल्याला निष्काम कर्म, निष्काम उपासना, आणि ती जर केली नाही तर कसं असेल याचा विचार आता पुढच्या ओवीच्या निमित्ताने येणार आहे. तो असा ओवी अशी सांगते, वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परी कर्मफळी आसक्ती धरोनिया. की वेदाधारे बोलतात, हे जे पूर्वकर्मी असतात, म्हणजे पूर्व पक्षी ज्याला म्हणतो, की आपण मंडन मिश्रांचा विचार केला तर ते पूर्व पक्षी होते आधी, आणि त्यानंतर काय झाले, ते शंकराचार्यात आणि त्यांच्यामध्ये संवाद झाला, आणि संवाद झाल्यावर असं लक्षात ठरलं होतं की जो हारेल तो काय होईल, तो शिष्य होईल. आणि म्हणून मंडन मिश्र काय झाले, शंकराचार्यांचे शिष्य झाले, हारले ते, आणि शिष्य झाल्यानंतर मग ते काय झाले, ते एका पीठाचे मुख्य झाले. आता रविवारी एका ग्रंथाचं प्रकाशन आहे की त्यांनी नंतर लिहिली वार्तिकं, आणि ती वार्तिकं इतकी पॉप्युलर झाली अभ्यासाच्या दृष्टीने, आणि ती सगळं जे बृहदारण्यक उपनिषद आहे ते मला नीट कळून घ्यायला खूप मदत करतात ती अशी वार्तिकं. असं सगळं सुरेश्वराचार्यांनी लिहिलं. पण आधी कोण होते, ते पूर्वपक्षी होते, आणि पूर्वपक्षी असल्यामुळे त्यांचं एकच काम असतं की मला काय मिळालं पाहिजे, मला स्वर्ग मिळाला पाहिजे. त्यांचं एकच की हे सगळं करायचं कसं, वेदाधारे बोलती. कारण त्यांचं म्हणणंच असं आहे की वेदांमध्ये काय आहे, काम्यकर्म पण सांगितलेली आहेत, त्या वेदांमध्ये निष्काम उपासना सांगितलेली आहे, त्याचा विचार नाही करणार. निष्काम कर्म सांगितलंय, त्याचा विचार नाही करणार. पण वेदांनी काय सांगितलंय की असा असा यज्ञ केला तर पुत्र होतो, असा असा यज्ञ केला तर पर्जन्य पडतो, हेच सगळं काम्यकर्माचं लक्षण. आणि ते लक्षण माझ्या अंतःकरणात नसावं हा विचार करण्याची गरज आहे. वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती, आणि मग त्या कर्माचीच प्रतिष्ठा ते वाढवतात की ते कसं केलं पाहिजे, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, त्याचे डायमेन्शन्स, मग तो यज्ञ कसा करायचा, काय पद्धतीने करायचा, याच्यामध्येच ते तपशिलातच बुडून जाणारी जी लोकं असतात ती सगळी कशी असतात, ती अहमचा विचार न करणारी असतात. म्हणजे लक्षार्थाने असलेला जो अहम आहे तो कसा आहे, तो कुटस्थ रूप मी आहे, आणि वाच्यार्थाने असलेला अहम जो आहे तो व्यावहारिक सत्तेत वर्कआउट होणार आहे. की आता बोलतोय कोण, तर व्यावहारिक सत्तेतला अहम बोलतोय. पण बोलतोय कशाविषयी, तर तो स्वरूपाविषयी बोलतोय, तो कर्माविषयी बोलतोय. हे असे सगळे विचार तयार होतात. पण जे बोलणं जे आहे ते कशाविषयी चाललंय याचा विचार करावा लागतो. म्हणून हे वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती, पण ते कर्माचीच प्रतिष्ठा वाढवतात, आणि विचार असा करतात की उपनिषद ही केवळ कर्मच प्रतिपादन करतात, ही उपनिषद ज्ञानपर नाहीत. हा विचार ते आपल्या पुढे मांडायचा प्रयत्न करतात. परी कर्मफळी आसक्ती धरोनिया, पण मात्र त्यांचं लक्ष कुठे असतं की ते कर्मफळ मिळालं पाहिजे. की मला काय, मी हा यज्ञ कशाकरता करतोय, तर पुत्रकामेष्टी यज्ञ, तर पुत्रप्राप्तीसाठी. यज्ञ कशासाठी, अनेक गोष्टींसाठी लोक यज्ञ करतात, पण होतं काय, त्यांना काही मिळतच नाही. केवळ कर्मफळावर आसक्ती ठेवतात, त्याप्रमाणे जीवन जगतात, आणि काय होऊन जातात, सकाम राहतात. त्यामुळे निष्काम कर्म केल्यामुळे मिळणारं जे फळ आहे चित्तशुद्धी, ते त्यांना काही केल्या मिळत नाही. पुढची ओवी असं सांगती, क्रिया विशेषे बहुते न लोपिती विधिते निपुण होऊनी धर्माते अनुष्ठिती. अग्निहोत्रादी पुष्कळ क्रिया विशेषांचे वेदोक्त विधींचा लोप होऊ देत नाहीत, आणि प्रत्येक विधीविषयी दक्ष राहून धर्माचे अनुष्ठान करतात. मग ते म्हणतात काय, आम्ही धर्माचे अनुष्ठान करतो, आणि मग कसं झालं पाहिजे ते काय म्हणूया आता इथे, अग्निहोत्रादी कर्म, मग त्याची त्या अग्निहोत्राची ती डायमेन्शन, त्या पात्राची, मग त्याला लागणारी पळी, मग त्याच्यामध्ये किती लाकडं घालायची, मग अग्नी कसा तयार करायचा, तो काडीपेटीचा अग्नी चालत नाही, मग कसा तयार करायचा, ते असं सगळं. मग ज्याच्या घरी अग्निहोत्र आहे मग त्यांचं आडनाव अग्निहोत्र, मग त्यांच्याकडे 24 तास अग्नी, आणि त्या 24 तास अग्नी असलेल्याचा अभिमान, आम्ही अग्निहोत्री आहोत. हे सगळं जे काय आहे हे सगळं क्रियाविशेषात अडकलून गेलेलं आहे.
की क्रियेने मोक्ष होत नाही हे माहीत नाही त्यांना, पण त्यांचं म्हणणंच असं आहे की आम्ही क्रिया करू मग मरून जाऊ मधल्या काळात, आणि मेल्यानंतर मग काय होऊन जाईल, आम्हाला मोक्ष मिळेल. म्हणजे स्वर्ग हेच मोक्षाचं द्वार आहे, तिथेच सगळा मोक्ष आहे असा विचार करून ते काय करतात, प्रत्येक विधीविषयी प्रत्येक अनुष्ठानाविषयी अत्यंत दक्ष असतात, पण मोक्षाविषयी बेफिकीर असतात. म्हणजे खऱ्या मोक्षाविषयी, अशा खऱ्या आनंदरूपतेविषयी ते अत्यंत बेफिकीर असल्यामुळे त्यांना जे मिळालं पाहिजे ते काही मिळत नाही. पुढची ओवी असं सांगती, परी एकची कुडे करीती जे स्वर्ग कामो मनी धरिती यज्ञपुरुषा चुकती भोगता जो. परंतु एकच वाईट करतात की ते स्वर्गाची इच्छा मनात बाळगतात. हवी द्रव्याचा भोगता यज्ञरूप यज्ञपती यजन करविणारा यज्ञ साधन असलेला यज्ञसांग करणारा आणि यज्ञफल देणारा जो परमात्मा त्यालाच नेमकं विसरतात. म्हणजे हे सगळं अर्पण करताना मात्र ते काय म्हणतात, शेवटी काय म्हणतात की त्या परमात्म्याला ते अर्पण असो असं ते बोललं जातं त्यांच्या यज्ञाच्या विधींमध्ये. याच्यामध्ये फक्त ते अर्पण असो हे बोलण्यापुरतं असतं, पण वास्तवात मात्र हेतू काय असतो, हेतू असतो मात्र स्वर्ग. कामे म्हणजे ती स्वर्गात जायचं, तिथे काय जे आहेत उत्तमोत्तम भोग घ्यायचे आणि ते भोग घेऊन जीवन आनंदात घालवायचं, लक्झुरियस. इथलं जीवन जसं लक्झुरियस तसं तिथलंही लक्झुरियस होईल, ही सगळी अपेक्षा. मग हे सगळं जे अपेक्षेने चाललेलं असतं त्यांना त्यावेळी लक्ष नसतं की यज्ञ कोणासाठी करतोय. मग तो इंद्र, मग इंद्र तो कसा आहे, तो वाच्यार्थाने इंद्र आहे आणि लक्षार्थाने कुटस्थ आहे, हे सगळे विचार त्यांच्या अंतःकरणात अजिबात नसतात, केवळ तसाच विचार असतो. मी एकदा यांना भेटलो होतो एका मुंजीमध्ये. या इथं एक मोठे याज्ञिक आहेत, आपल्या वेदांची पाठशाळा आहे कोथरुडामध्ये, त्यांचं आडनाव मला आता एक्झॅक्टली माहीत नाही. हां, घैसास गुरुजी ते भेटले होते. मी त्यांना म्हणलं की तुम्ही म्हणलं हे सगळं यज्ञांचं वगैरे सगळं करता, तर तुम्ही कधी उपनिषदांचा अभ्यास केला आहे का? ते म्हणाले आम्ही उपनिषदं पाहत नाही, आम्ही त्याच्या अलीकडेच आहोत सगळे. मग म्हटलं काय आता बोलणार. प्रश्न असाच येतो की हे लोक सगळे शिकवणं काय सगळे विद्यार्थी तयार करणं हे सगळं कशासाठी चाललेलं आहे? हे सगळं केवळ काम्यकर्मासाठी चाललेलं आहे आणि त्यांनी काही मला मिळत नाही. म्हणजे काय मिळत नाही, मला जे पाहिजे ते मिळत नाही. असं म्हणजे काय मिळत नाही, तर मला परमसुख असलेलं जे माझं आत्मसुख आहे ते मिळत नाही. कारण माझी सतत गाडी कशासाठी आहे, हे मी शिकायला गेलो तर कशासाठी शिकायचं आहे, मला सुखासाठी शिकायचं आहे. सारखंच सुख हवे मला, तर ते कुठलं सुख, सारखंच हवे सुख म्हणजेच आत्मसुख हवे. मग हे आत्मसुखापासून आपल्याला दूर नेतात ही सगळी सकाम कर्म. ती सगळी सकाम कर्म मला निष्काम केली पाहिजेत. जोपर्यंत मी निष्काम कर्म करत नाही तोपर्यंत काय आहे, सकामतेचा हा शापच आहे. म्हणायला गेलं ना, प्रत्येक व्यक्ती काय असते, देवाजवळ जाते ती काही मागायलाच जाते. मग असं मागणं जे काय आहे ते सगळं काय आहे, पुन्हा सकाम कर्माचं लक्षण आहे. देवाला असली माणसं अजिबात आवडत नाहीत. पण आता करणार काय, तो म्हणणार काही न करण्यापेक्षा बरी ना, दुसऱ्याचं वाईट होऊन माझं चांगलं व्हावं असं न म्हणणारी माणसं बरी. त्यातले त्यात याला म्हणतात दोन वाईटातलं चांगलं, की अगदी ती दुसऱ्याचं वाईट होऊन माझं चांगलं व्हावं अशी वाईट माणसं, आणि दुसऱ्यांचं वाईट न होता माझंच चांगलं व्हावं अशा पद्धतीने देवाजवळ जाणारी माणसं. मग या दोन वाईटातलं चांगलं कुठलं, ते हे दोन वाईटातलं चांगलं, असा त्याचा फक्त तेवढाच विचार करता येतो. म्हणून पुढे म्हणतात, म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा तया वेदा वादरता मनी वसे. म्हणून त्या वेदवारतांच्या मनात सर्वतोपरी दुर्बुद्धी असते असे जाण. म्हणजे सकाम कर्म हे काय आहे, दुर्बुद्धीचं लक्षण आहे, हे आपल्याला समजून लक्षात घ्यायला पाहिजे. कारण सद्बुद्धी काय आहे, सद्बुद्धीमध्येच सत आहे. मग आता सतकडे घेऊन जाणारी बुद्धी ती सद्बुद्धी, आणि दुर्बुद्धी म्हणजे कुठली, देहादी प्रपंचाकडे. नंतर प्रत्येक गोष्ट मला पाहिजे म्हणून मागण्याची व्यवस्था करणारा जो देव आहे असं त्यांना वाटतं, आणि मग त्या देवाकडे जायचं. समर्थांची ओवीच आहे. सगळे काय म्हणतात की देव म्हणजे मला काहीतरी देव, जनांचा लालची स्वभाव, देव म्हणजे मला काहीतरी देव, जो देतो तो देव. मग अशा सगळ्या कनिष्ठ देवतांची पूजा करतात, आणि पूजा करून त्यांना काय मिळतं, काही मिळत नाही. असलं प्रारब्धात तर मिळतं, नसलं प्रारब्धात तर नाही मिळत. मिळालं प्रारब्धात तर मग काय होऊन जातं, मग लोक म्हणतात बघा तुम्ही ही उपासना केली म्हणून तुम्हाला मिळालं. म्हणजे हे सगळा भोंदू बाजार तो तयार होतो ना, तो या कारणानेच तयार होतो. आपल्याला माझं म्हणणं आहे की फसवणारा जो असतो ना त्याचा दोष मी फार कमी मानतो, फसवून घेणाऱ्याचा दोष जास्त आहे. खरं तुला कोणी जायला सांगितलं, ज्ञानेश्वरीसारखी हातात
पुस्तिका म्हणजे ग्रंथ असताना आपण जर का फसवणूक करून घेत असू आपली अभ्यासामध्ये, तर हा दोष आपला आहे, दुसऱ्यांचा दोष नाही आहे. असे मग अनेक लोक असतात, पण ते काय हरिओम म्हणायचं आणि पुढे आपल्याला जायचं आहे, कारण आपला तो अभ्यासाचा विषय नाही आहे. पुढे असं म्हणतायत, म्हणून तू जाण हे सुख दुःखासीच कारण, एत झणे अंतःकरण रिगोदेशी. म्हणून तू असे लक्षात घे की वेद प्रतिपादित सकाम कर्म सुखदुःखांना कारण आहेत. त्या कर्मांकडे तू आपले मन प्रविष्ट होऊ देऊ नकोस. आता ही जी काय तू जी म्हणतोय वेद प्रतिपादित सकाम कर्म, उपनिषदांचाही विचार आहे की 10 उपनिषद आहेत, आणखीन 100 उपनिषद आहेत. पण ती मोजकीच 10 का आपल्याला अभ्यास करायला सांगितली? कारण त्या 10 उपनिषदांमध्ये निष्काम कर्म, निष्काम उपासना आणि आत्मस्वरूपाचा विचार केला आहे. ईशावास्याचाही विचार केला तर ईशावास्येमध्ये त्यांनी म्हणलंय, ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मग ते पूर्णच आहे. मग ही पूर्णाची भाषा आहे ना, ती आत्मस्वरूपाची भाषा आहे. आणि मग पुढचा जो मंत्र ते सांगतात तो कसा आहे की हे जग सगळं ईश्वराच्छादित आहे, म्हणजे या ईश्वराने व्यापलेलं आहे, त्या ईश्वराने तयार केलेलं आहे. आणि तिसरा मंत्र असा सांगतात की ज्याला ह्या गोष्टी विचारांच्या कळत नाहीत त्यांनी काय करावं, त्यांनी 100 वर्ष निष्काम कर्म करावीत. म्हणजे निष्काम कर्माचा ठेका त्यांनी सोडलेला नाहीये, पण शास्त्र सांगतंय ना, म्हणून ते पुढं 9 पासून 18 पर्यंत काय म्हणूया क्रममुक्तीचा विचार बोलले. तो नाईलाज आहे की त्या उपनिषदांमध्येच आला म्हणून तो बोलावा लागला. आपल्यासाठी काय आहे हा विचार करावा. आपल्यासाठी निष्काम कर्म आहे का निष्काम उपासना आहे का सकाम उपासना आहे? आपल्याला जायचं काय आहे, कुठे? आपल्याला स्वरूपाचा विचार करायचा आहे. आणि स्वरूपाचा विचार करायचा असेल तर निष्काम कर्म निष्काम उपासना ही करावी लागतील. म्हणून ही सगळी जी काय 10 उपनिषद आहेत ना, ती ब्रह्माचं प्रतिपादन करतात, म्हणजे स्वरूपाविषयीच बोलतात. त्या एक संतांचं नाव आहे, परांड्याचे संत आहेत, त्यांनी एक चुडालाख्यान पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये एक फार सुंदर ओवी लिहिली, काल अद्भुतात ओवी लिहिली, कुठेतरी लिहिली की चहुवेदांची वाक्यचार याचा अर्थ एक साचार की जीव ब्रह्मैक्य निर्धार अंगीवाणी. म्हणजे आपल्याला काय मिळालं पाहिजे की 4 वाक्य आहेत 4 वेदांची, आणि ती वाक्य काय आहेत? समजा महावाक्य आहेत, प्रज्ञानम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म, पुन्हा काय म्हणूया आणखीन तत्वमसी. अशी 3-4 जी वाक्य आहेत ती काय सांगतायत? चहुवेदांची वाक्यचार याचा अर्थ एक साचार, की त्याचा एकच अर्थ आहे खरोखरीच. साच शब्दाचा अर्थ खरोखरीच साचार की जीव ब्रह्मैक्य निर्धार अंगी बाणे. माझा जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचा निर्धार हा माझ्या अंगी बांधला पाहिजे. तो पुन्हा 2 त्यात असतं, अंग आणि अंगी असे 2 भाग आहेत श्रवणामध्ये. आता तो अवांतर विषय आहे, पण तो इथं घ्यायची गरज आहे की अंगश्रवण म्हणजे अकॅडमिक श्रवण आणि अंगी श्रवण म्हणजे काय की त्या श्रवणाचं रूपांतर साधनेत करून जो आपल्याला लावून घेतो ते अंगी श्रवण. म्हणून 2 श्रवणांचा विचारसागरने केला आहे, एक व्याघ्र श्रवण आणि एक श्वानश्रवण. श्वानश्रवणामध्ये काय आहे, तो उदाहरण दिलं की कुत्र्याला दगड मारला तर तो दगडाच्या मागे धावतो. हे जे काय आहे ना, हे चुकीचं श्रवण आहे. आणि पुढे जे आहे तो व्याघ्र श्रवण, त्याला जर का कोणी गोळी मारली तर जिथून गोळी आली तिथे बघतो. आपली गोळी कुठून आलेली आहे? ती जीवब्रह्मैक्याची गोळी आहे. ती तिथे आपलं काय झालं पाहिजे, लक्ष गेलं पाहिजे. हे लक्ष जात नाही, याचं कारणच काय? पुन्हा मी काम्य कर्मात अडकलेलो आहे. 10 उपनिषदांनी जो जीव आणि ब्रह्म यांचा ऐक्याचा विशेष जो सांगितला आहे तो मला लक्षातच येत नाही. एका मांडुक्य कारिका उपनिषदामध्ये माझ्या श्रीगुरूंनी फार सुंदर ओवी लिहिली आहे. जग जगापरी चाले ते ईश्वर सूत्रे बांधी आले, ते सूत्र मी हाती घेतले ऐसे न व्हावे. की हे जग जगाच्या पद्धतीने चालत राहतं, ते ईश्वरच तो ही सगळी सूत्र हलवतो, ते सूत्र मी हाती घ्यायची काय गरज आहे? पण ही सकामता सगळी आडवी येते. सगळं काय होऊन जातं की मला खूप माझ्यावर जबाबदारी आहे, तो माझा काय चालला पाहिजे, मठ चालला पाहिजे. मग आता काय कर पांडुरंगा, मठ चालवण्यासाठी पैशाची व्यवस्था कर. हे सगळं जे काय सकामता आहे ना, ही सगळी दशोपनिषद जी आहेत ती सगळी सकामता काढून टाकायला आपल्याला उपयोगी येतात. म्हणून काय आहे की हे सगळं जे काय आहे, म्हणून तू जाण हे सुखदुःखासीचं कारण. काय सुखदुःखासीचं कारण आहे? काम्य कर्म ही माझी सकामता आहे, हेच माझं खरं मागणं, हेच सुखदुःखाचं कारण आहे. तर हे सगळ्या मागण्या बंद कर. मागणी विरहित मागणं जे आहे ते स्वरूपाकडे जाण्याचं आहे. म्हणून एक स्वरूपाचाच ध्यास आपल्याला लक्षात आला
आला पाहिजे. एक जणे अंतःकरण रिगो देशी. म्हणून तू असल्या इतर गोष्टींमध्ये तुझं अंतःकरण अजिबात जाऊ देऊ नको. पुढे असं म्हणतात, तू गणत्रया ते अव्वेरी मी माझे हे न करी. एक आत्मसुख अंतरी विसंबधणी. तू गुणत्रया ते अव्वेरी. तू 3 गुणांचा त्याग कर. आता त्याग शब्दाचा अर्थ काय? बाध. कारण त्याग करता येत नाही जोपर्यंत जीवन आहे आपलं, तोपर्यंत 3 गुण हे राहणारच आहेत. पण साधक या नात्याने काय कर? सत्वगुणाला वर ठेव, रजगुण त्याच्या खाली, तमोगुण त्याच्या खाली. कारण या 3 गुणांच्या अभिव्यक्ती हे माझी अंतःकरण वृत्ती अभ्यास करणारी किती प्रमाणात करू शकते हे डिसाईड करतात. आपल्याला लक्षात घ्यायची गरज आहे, सत्वगुण वर राहिला तर आपल्याला आत्मस्वरूपाकडे जाण्याचा अभ्यास करता येण्याची व्यवस्था आहे. रजोगुण जर वर राहिला तर आपण देहादी प्रपंचाची चर्चा करतो. तमोगुणाचा विचारच नाही आहे. झोपेतनं जरी साधकाला उठवलं आणि साधकाला विचारलं की अभ्यास करणाऱ्या जीवाकडे किती गुण, तर त्याचं उत्तर एकच असलं पाहिजे, एकच सत्वगुण. रजा आणि तमाचा विचारच त्याच्या अंतःकरणात नको. आणि इथे आता तर असं म्हणतायत, तू गुणत्रया ते अव्वेरी. म्हणजे या 3 गुणांच्या पलीकडे असलेलं जे तत्व आहे त्याचा जर का तुला लाभ करून घ्यायचा असेल तर शेवटी सत्वगुण सुद्धा शांत करावा लागतो, म्हणजे तो होतो. कारण मी आत्मा आहे ही सत्वगुणाची शेवटची अभिव्यक्ती आहे. या वृत्तीच्या स्तरावर येणारा अनुभव आणि त्यातून मग काय होऊन जातं, तो मी त्या स्वरूपामध्ये शांत होतो. पण हे सगळं करण्यासाठी काय आहे? काम्यकर्माचा काहीही उपयोग नाही. म्हणून तू गुणत्रया ते अव्वेरी मी माझे न करी. म्हणून मी आणि माझं, मग आता मी आणि माझं हे सतत माझ्या जीवनात चालू आहे विशेषत्वाने. लक्षात ठेवायचं, मी आणि माझं हा जो विचार आहे हा सामान्य स्तरावर राहिला ना कुठलाही त्रास नाही. माझा मोबाईल, काही अडचण नाही आहे. माझा मोबाईल आहे कारण तो आता पैसे देऊन मी विकत घेतला आहे, ठीक आहे. त्याची किंमत 50,000 आहे. नंतर त्याच्या डायमेन्शन्स अशा आहेत, त्याच्यावरचं चित्र असं आहे, त्याच्यावर फॅसिलिटीज एवढ्या आहेत. या सगळ्यांचा अहंकार झाला की त्या मोबाईल संबंधी विशेष झाला. आता तो जो विशेष आहे ना तो मला छळतो. तो मला काय करतो? मला माझ्या आनंदापासून दूर नेतो. तो जो विचार आहे तेवढाच आपल्याला काढायचा आहे. मोबाईल खिशात ठेवायला काही अडचण नाही. 50,000चा नाही, लाखाचा ठेव. पण त्या लाखाच्या मोबाईलचं मात्र अंतःकरणामध्ये सतत चिंतन नको. चिंतन कोणाचं पाहिजे? जयाचं वाटे सुखची असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे. स्वजन सकळही त्यागावे, दुःख मूळ जे. म्हणजे ज्याला आनंदाकडे जायचंय, म्हणजे रघुनाथाचं भजन करायचंय, त्यांनी काय करावं? हे असलं नको असलेलं चिंतन आहे फडतूस. त्याला माझे श्रीगुरु फडतूस शब्द वापरतात. या फडतूस चिंतनातनं मला माझ्या अंतःकरणाला शांती, शुद्धी या कुठल्याही गोष्टी मिळत नाही. म्हणून शांती, शुद्धी जर करायची असेल तर पुन्हा तेच मी माझे न करी. म्हणजे मी आणि माझं, पुन्हा ज्ञानदेवांची ओवी, मी आणि माझे ऐसे आठवण विसरले जयाचे अंतःकरण मागेच झाली होय. पार्था तो संन्यासी जाण निरंतर. म्हणजे तो संन्यासी आहे, कर्मसन्यासीचा विचार आहे, मान्य आहे. पण त्यांनी मी आणि माझं टाकून दिलेलं आहे ना. जोपर्यंत मी आणि माझं सतत माझ्या अंतःकरणात विशेषत्वाने चालू आहे, माझा नातू, माझा मुलगा, माझा हे, अरे ते त्यांच्या कर्माने आले, त्यांच्या कर्माने ते अभ्यास करतात, ते पहिले येतात, अभिमान मला होतो. कोणाचा मुलगा? आमचाच. म्हणजे झाली सुरुवात. ही अभिमानाची जी विशेष बाब आहे ना ती काय आहे? ती काम्यकर्माची लक्षण आहेत. काम्यकर्मामध्ये अभिमान वाढतो. काय झालं? मी त्या पांडुरंगाकडे मागितलं आणि मागितल्यावर ते माझ्या नशिबाने मिळालेलं असतं खरं तर. पण सगळ्यांना मात्र मी सांगत सुटलेलं असतो की तुम्ही आता काय करा, पांडुरंगाकडे मागत चला, तो सगळं देतो. म्हणजे हे सगळं जे काय विचार आहेत ना हे सगळे मी आणि माझे मधले आहेत. म्हणून हा काय आहे? मी आणि माझं म्हणण्यापणाचा इथे लिहिलंय शंकर महाराजांनी, वेडेपणा करू नकोस. एक आत्मसुख अंतरी विसंबधणी. अंतरी म्हणजे अंतःकरणात. नंतर झणी शब्दाचा अर्थ त्वरित असा आहे. तर एकच आत्मसुख जगात श्रेष्ठ आहे. इथं म्हटलंय की का श्रेष्ठत्व त्याला दिलं आत्मसुखाला? की ते सुख प्राप्त झालं असता मला आणखीन सुख मिळवण्यासाठी दुसरीकडे भीक मागायला जावं लागत नाही. विषयांकडे भीक मागायला मला जावं लागत नाही. म्हणून त्या आत्मसुखाचा सतत विचार कर. तत्कथनम, तत्चिंतनम, तत् निदिध्यासन, सगळं तत्विषयीच बोल. तत् म्हणजे स्वरूप. मग तत्चा विचार करायचा असेल तर काय केलं पाहिजे? ते तत् मी आहे. मग तत् मी आहे तर पुन्हा माझी अंतःकरण वृत्ती विशेषत्वाने मी आणि माझं अजिबात तिने करता कामा नाहीये. असं आतमध्ये आपलं आपल्याला समजून सांगावं. परमार्थ हा काय आहे झाकून करावा.
कोणालाही तो दाखवायची गरज नाहीये, झाकून असावे, नाहीतर काय होऊन जातं, प्रगट होऊन नाचायचीच व्यवस्था असते. आपलं आपल्याला आपण तयार करत राहावं अंतःकरणात आनंदाकडे जाण्यासाठी. पण ते करायचं असेल तयार, तर पुन्हा मी माझं हा विचार जो आहे तो बंद केला पाहिजे पूर्णपणे, विशेषत्वानी. त्याला लक्षच ठेवायचं आपल्या अंतःकरणावर, की मी आणि माझं माझ्या अंतःकरणात त्याचा नाच सुरू झाला की काय करून टाकायचं, तिथल्या तिथे त्याला सांगायचं, अरे बाबा उदय, आता काय झालेलं आहे, तुझं अंतःकरण मी आणि माझे मध्ये अडकायला सुरुवात झालेली आहे, आता तू जरा शांत हो, शांत हो. असं शांत हो, शांत हो. आणि मग ती शांतता आणि मग त्या आनंदाचा अनुभव क्षणभर घ्यायचा. भले ही सकामता असेल, म्हणजे भले काय म्हणूया आपण सनिमित्त अनुभव घेतला असेल. सनिमित्त म्हणजे नको असलेला विचाराला हव्या असलेल्या विचारांनी छेद दिला आणि पुन्हा मग अंतःकरण वृत्ती शांत केली. एक दिवस हे छेद देणं काय होऊन जाईल, इतकं वाढेल माझ्या अंतःकरणात की आला नको असलेला विचार, दिला छेद. असं करता करता नको असलेला विचार डायल्यूट होऊन जाईल. हव्या असलेल्या विचाराची गरजच काय. पण जोपर्यंत हा डायल्यूट होत नाही, म्हणजे पुन्हा आत्मसुख विचारांचं जे काय म्हणणं आहे ते माझ्या अंतःकरणात सेटल होत नाही, तोपर्यंत हे नको असलेले विचार डायल्यूट होणार नाहीत. आणि डायल्यूट होणार नाहीत तर ते तसेच ठेवले तर मग ते मला छळणारच आहेत. मग छळणार असतील तर ते काही मला चालणार नाही. म्हणजे नको असलेल्या विचारांनी माझी छळवणूक करणं हे काही मान्य नाही आहे मला. असा आतमध्ये निर्णय करावा. आणि मग काय आहे, एक आत्मसुख अंतरी विसंबझणी. त्या आत्मसुखाकडे जाण्यासाठी तू काय कर, त्वरित तुझी पावले उचल. एक ओवी दिली आहे, तू झडझडोनी वहिला निघ, भक्तीची या वाटा लाग, की मग पावसी अव्यंग निजधाम माझे. ही ज्ञानदेवांची ओवी आहे. की झडझडोनी, तिथे काही तुला आता कुठेही एक्सक्यूज नाहीये, किती आयुष्य राहिलंय माहीत नाहीये, तू झडझडोनी वहिला निघ, भक्तीची या वाटा लाग. भक्ती आणि स्वरूप काय वेगळं, दोन्ही एकच. भक्तीची या वाटा लाग. मग तू वाटेला लागला तर काय होशील, की मग पावसी अव्यंग निजधाम माझे. अव्यंग, तिथं एकही व्यंग नाही. मी आणि माझेपणाचं काय आहे, व्यंग आहे. देहसत्यत्वाचं व्यंग, कर्तेपणाचं व्यंग, ही कुठलीही व्यंग नसलेलं जे अव्यंग निजधाम आहे तेच माझं स्वरूप आहे. मग त्यालाच जर मला जाणून घ्यायचं असेल तर काम्यकर्मांना अजिबात थारा नाही. पुढची ओवी असं सांगते, जरी वेदे बहुत बोलिले, विविध भेद सुचिले, तरी आपण हिता आपुले तेची घेपे. की जरी वेद बोलले, विविध भेद सुचिले, की अनेक वेदांनी भरपूर लिहिलंय. काम्यकर्माचं पण लिहिलंय, नंतर निष्काम कर्मोपासनेचं पण लिहिलंय, नंतर ज्ञानपर पण लिहिलंय. पण काय घ्यायचंय काय नाही घ्यायचं याचा क्रियमन स्वातंत्र्यात विचार करणं. म्हणजे काय घ्यायचं हे तुला कळत नसेल तर जा कोणाकडे तरी, की ज्याला कळतंय त्याला जा आणि त्याला विचार की मी काय घेतलं पाहिजे, काय घेतलं असता मला काय फायदा होईल. मग असं जाऊन त्या जाणत्याला विचार. जाणतेने गुरु भजीचे तेणे कृतकार्य होईचे. मग जाणत्याला जा विचार, आणि विचारल्यावर तो सांगेल की जरी वेद बहुत बोलले, विविध भेद सुचले, तरी आपण हित आपुले तेची घेपे. मग ज्यात माझं हित आहे ना तेच तू घे. आणि तेच तू घे म्हणजे हित कशात आहे माझं, तर माझं आत्मस्वरूपाशी ऐक्यरूपता, माझ्या आनंदाचं ठेवा मी आहे हे कळण्यातच माझं हित आहे. बाकी उरलेलं सगळं काय आहे, अहितच आहे. आपल्या श्रुतींचा विचार करताना माऊलींनी एक ओवी लिहिली आहे, अहितापासून काढी ती हित देऊनी वाढवी ती. हे संत लोक असतात ना, ते हिताचं सांगतात माझ्या. आपले वडीलधारी हिताचं सांगतीलच असं नाहीये. आपले वडीलधारी काही वेळा नाही का त्यांच्या फायद्याचं बोलतात आणि आपल्याला कामाला लावतात ते कारण नसताना. तर हे लक्षात ठेवायचं. पण श्रुती माऊली तशी नाहीये की ती अहितापासून काढते, हित देऊन वाढवते आपल्याला. म्हणून तिथे म्हटलंय, नाही श्रुती परवती माऊली जगा. पण शंकर आपले जे काय म्हणूया साखरे महाराज त्यांनी एक शब्द ऍड केला, वडील जगा. असं त्यांनी एक फार सुंदर शब्द ऍड केला की ती वडील आहे. वडील आहे या शब्दाचा अर्थ दोन्ही, तीच उगम आहे सगळ्या ग्रंथांचं अभ्यासाचं, आणि ती श्रेष्ठ पण आहे. मग असं जे काय श्रेष्ठ आहे ते श्रेष्ठ कशात आहे, आत्मस्वरूपाशी एकरूप होण्यातच आहे. वेदांनी काही जरी सांगितलं, काम्यकर्माचा त्या सगळ्या काय म्हणूया यज्ञांचा विचार जरी सांगितलेला असला तरी तो माझ्यासाठी नाही, हा विचार पक्का केला पाहिजे. कारण त्याच्यामध्ये माझं चित्त शांत होणार नाही, माझ्या हातून पुन्हा उचित कर्म घडणार नाही. जसं आता अर्जुनाने काय केलेलं होतं, पळून जाण्याचं अनुचित कर्म करायची व्यवस्था केली होती. पण तेवढंच काय झालेलं होतं, भगवंता होता जवळ म्हणून त्यांनी जरा धरून तरी ठेवलं. पण आपल्या जवळ कोण आहे, आपल्या जवळ आपले श्री गुरु आहेत.
ते धरून ठेवतात. आपण हिसडा मारून पळायचं नाही, एवढा मात्र पक्का आतमध्ये निर्णय पाहिजे. पुढे असं म्हणतायत, तैसे ज्ञानीये जे होती ते वेदार्थाते विवरिती, मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे. त्याप्रमाणे जे ज्ञानी असतात ते संपूर्ण वेदार्थाचा विचार करतात आणि मग वेदार्थातील काम्य निषिद्ध कर्माचा त्याग करून उपनिषदातील निष्काम कर्म, निष्काम उपासना आणि आत्मज्ञान इत्यादी जो अपेक्षित शाश्वत फल सुचवणारा भाग आहे त्याचाच स्वीकार करतात. कोण? की जे ज्ञानीये जे होती, म्हणजे जे ज्ञानरूप झालेले आहेत ते काय करतात? त्या वेदांतातलं म्हणजे उपनिषदातलं नेमकंच स्वीकारतात. काय स्वीकारतात? निष्काम कर्म, त्याने चित्ताची शुद्धी, निष्काम उपासना, त्याने चित्ताची शांती आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान. म्हणून ही सगळी जी काय उपनिषदं आहेत ती कर्मपर आहेत का उपासनापर आहेत का ज्ञानपर आहेत, असा जेव्हा प्रश्न आपल्या पुढे येतो त्यावेळी लक्षात ठेवायची गरज आहे की उपनिषदाला निष्काम कर्म आणि निष्काम उपासना ही अंतिमतः सांगायची नाहीये. हे पक्क लक्षात ठेवायचं. अंतिमतः त्यांना काय सांगायचंय? ज्ञानरूपता. ग्रंथांचं म्हणणंही तेच आहे. ऐकत ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. शुद्ध ज्ञान निरूपण नावाचा समाज समर्थांनी लिहिला की ऐकत ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. ज्ञान शब्द एकच गोष्ट सुचवतो, ते म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञानाशिवाय दुसरा शब्दच नाही. म्हणून सगळे ग्रंथ, सगळे जे काय अद्वैत ग्रंथ आहेत ते सगळे ग्रंथ फक्त एकच विचार असतो, तो म्हणजे ज्ञानरूपता सांगत असतात. पण ज्ञानरूप होण्यासाठी मात्र क्वालिफाईंग मॅटर आहे निष्काम कर्म, निष्काम उपासना, चित्ताची शुद्धी, चित्ताची शांती. हा बोलण्याचा भाग का सारखा होतोय निष्काम कर्म, निष्काम उपासना? कारण काय आहे, इथेच आपण मॅक्सिमम जी लोक आहेत ना, इथेच फेल्युअर आहेत. इथेच फेल असल्यामुळे पुढचं काही कळतच नाही. आणि ते पुढचं न कळण्याचं कारण काय आहे? हे बहिरंग साधन माझं पूर्ण झालं पाहिजे. मग अत्यंत अंतरंग साधन जे श्रवण मनन निदिध्यासन तत्वम पदार्थ शोधन, याच्यामध्ये माझी वृत्ती सहज जायला लागते. ते तसं तसं वागायला मला भाग पाडते. लक्षात ठेवायचं, पहिल्यांदा काय असतं, मला भाग पाडावं लागतं की त्या ग्रंथांच्या म्हणण्याप्रमाणे वाघ, असं माझ्या अंतःकरण वृत्तीला भाग पाडावं लागतं. पण जेव्हा त्या अंतःकरण वृत्तीचा पांडुरंग, विठ्ठल, आत्माराम हा आवडीचा विषय होतं, त्यावेळी मात्र काय होतं, ती वृत्ती आपोआप तिथे काय होऊन जाते, व्यक्त व्हायला लागते. ती आपोआप त्या ग्रंथाच्या म्हणण्याप्रमाणे वागायला लागते. असं जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत मात्र काय आहे की जे स्वीकारलंय ना ज्यांनी, उदाहरणार्थ श्री गुरु संत, त्यांचा मागोवा घ्यावा, श्रुतीचा मागोवा घ्यावा, उपनिषदांचा मागोवा घ्यावा. कुठल्या? 10. त्याच्या पुढं 11वं 12वं काही करायचं नाही. म्हणून बलवान श्रुती कुठल्या आहेत? सगळ्या या 10 उपनिषदातल्या बलवान श्रुती आहेत. मग तेवढ्याचाच अभ्यास करावा आणि त्यातले त्यातही पुन्हा आपल्याला योग्य वाटेल, जे आपल्या स्वभावाला पटेल त्याचा जास्त विचार करावा. आपल्या अंतःकरणाला सगळ्या श्रुती अनेक उदाहरणं देतात, पण कुठलं उदाहरण, कुठलं प्रमाण हे मला योग्य आहे, माझ्या अंतःकरणाला पटतंय, ते स्वीकारावं. आणि ते स्वीकारून आपला मूळ जो सिद्धांत आहे की जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य आहे. कारण आपल्या ज्ञानदेवांचं पहिलीच ओवी आहे, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. हा अनुभव आलाच पाहिजे. आणि तो जर आला नाही तर हे 18 अध्याय वाचून मी काय केलं, हा प्रश्न मात्र ज्ञानदेव आपल्याला इथून उतरताना विचारतील. त्यावेळी मात्र आपली मान खाली जाता कामा नये. असं जर व्हायचं असेल तर श्रुतींचं प्रमाण जे आहे ते कशासाठी आहे, ते निष्काम कर्म, निष्काम उपासना हे सांगतात. ते केवळ कशासाठी, तर आत्मज्ञानाच्या तयारीसाठी. पुढची ओवी असं म्हणते, म्हणून या ऐके पार्था याची परी पाहता तुझं उचित होया आता स्वकर्म हे. म्हणून अर्जुना ऐक, याच प्रकारे तुझ्या हिताच्या दृष्टीने पाहिले असता तुला आता स्वकर्म करणे हेच उचित आहे. काय त्याचं स्वकर्म? क्षात्रधर्माचा. म्हणून तू काय कर, युद्धच कर. तुला इथं पळून जाता येणार नाही रणांगणावरनं. तुला युद्ध केलं पाहिजे. उचित कर्म तुझं ते, माझं उचित कर्म काय आहे प्रत्येकाला माहिती आहे. प्रत्येकाचं उचित कर्म ते त्यांनी करावं. ते करता करता त्यातून जो वेळ मिळेल त्या वेळामध्ये मात्र काय आहे, ज्ञानविचार. तो ज्ञानविचाराचा विचार केला पाहिजे. आणि मग ज्ञानविचाराचा विवेक काय सांगतो, मग तो करावा. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा. अंतर्यामी थोडं ध्यान करावं, थोडं नामस्मरण करावं, त्यातून देवशोधन करावं हळूहळू. आणि मग एक दिवस काय झालं, देव शोधावया गेलो, देवची होऊन गेलो. देवरूप होण्याची व्यवस्था आहे आपल्याकडे. म्हणजे आपण काही त्या ईश्वराची अप्रतिहत सामर्थ्य आपल्याला येईल असं नाही. तो ज्याच्या अधिष्ठानावर आहे
ते स्वरूप म्हणजे आत्मस्वरूप आणि मी म्हणजे आत्माराम आणि मी, असे दोघंही स्वरूपाच्या स्तरावर मात्र एकच आहोत. आणि मग एकच असू तर एकरूपच असू तर मग वेगळेपणा कसं काय सिद्ध होईल त्याच्यात माझ्यात. म्हणून शिष्य श्री गुरु ही भाषा केवळ आहे. जिथपर्यंत मला आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत त्या श्रीगुरूंच्या बाजूने भाषाच नाही आहे. हे माझे शिष्य आहेत एवढे, ही भाषा आहे माझी की ते माझे श्रीगुरू आहेत. पण ज्या दिवशी मला आत्मस्वरूपाचं ज्ञान होईल त्यावेळी ही भाषा संपून जाईल. राहील तो श्रीगुरूंचा शिष्य, पण भाषा मात्र संपून गेलेली असेल. कारण दोघंही एका काय आलेले आहेत, स्तरावर आलेले आहेत स्वरूपाच्या. त्या स्वरावर जाण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे की तुझ्या हिताच्या दृष्टीने स्वकर्म जे आहे तेच करणं तुझ्या हिताचं आहे. अर्जुनाच्या निमित्ताने मला सांगतायत माझं जे स्वकर्म आहे ते करावं. स्वकर्म करता करता पुन्हा काय करावं, देवरूप होण्याचा विचार करावा. आणि देवरूप झाल्यावर मात्र पुन्हा आणखीन कुठल्याही विचारात जाण्याची गरज पडत नाही. पुढची ओवी सांगते, तू योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकूनी मग अर्जुना चित्त देवनी करी कर्मे. आता आलं योगयुक्तावर आलं. हळूहळू काय करतायत ते मला माझ्या आनंदाकडे घेऊन जात आहेत. अर्जुना तू समतारूप योगाने युक्त होऊन फलाची आसक्ती टाकून आणि त्या कर्मात चित्त ठेवून मग कर्मे कर. तू योगयुक्त हो. आता योगयुक्त हो या शब्दाचा अर्थ काय. आता कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, नंतर ही योगांची भाषा बोलली जाते. आता योग शब्दामध्ये काय आहे, युज धातू आहे आणि युज शब्दाचा अर्थ जोडणे. की माझं काय झालं पाहिजे, प्रत्येक क्षणी जोड झाली पाहिजे. कोणाची जोडणी झाली पाहिजे, स्वरूपाशी. आता स्वरूपाशी जोडणी करायची असेल या कर्माच्या निमित्ताने, तर ते ज्ञानदेव मला सांगतायत की तू आता काय योगयुक्त हो. मग कसा योगयुक्त होणार, मददेवनी जाळी तर कर्मफळे. म्हणजे ती जी काय सर्व कर्म आहेत ती जर का काम्यकर्मातली होऊ नये असं जर वाटत असेल तर प्रत्येक कर्म सांगितलेलं, त्या रामानी मला हे कर्म सांगितलं, त्या विठ्ठलानी कर्म सांगितलं, त्याला आवडेल असं मी कर्म करणार आहे. आणि त्याला आवडेल असं कर्म करून ते मी केलं असा अंतःकरणात मी भाव ठेवणार नाही. असं जेव्हा करेल त्यावेळी मी कर्माच्या निमित्ताने योग पावलेला असेल. कोणाशी योग पावणार, शेवटी जो आहे त्याच्याशीच योग पावतो. जे नाही त्याच्याशी योगच पावणं कसं शक्य आहे. कर्म केली ईश्वराला अर्पण, पण ईश्वर ही केवळ स्वीकारलेली व्यवस्था आहे. कुठपर्यंत, जग नावाची गोष्ट मला सत्यत्वाने भासते तोपर्यंत. मग तोपर्यंत मला सगळी कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करायची आहेत. मग ती कर्म करता करता हळूहळू मी इतका सहज होऊन जाईल की त्या कर्म करण्यामध्ये मला प्रत्येक क्षणी काय दिसेल, विठ्ठलच दिसेल. पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. प्रत्येक कर्मामध्ये विठ्ठल, प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक पदार्थांमध्ये. असं बोलता बोलता काय होऊन जातं, बघता बघता काय होऊन जातं, मी विठ्ठल रूप होण्याची व्यवस्था होते. जे प्रत्येक क्षणी मला जर का योगच साधायचा असेल, कर्माच्या निमित्ताने असो, आत्मविचारांच्या निमित्ताने कसा योग साधतो, नको असलेला विचार, हव्या असलेल्या विचारांनी दिलेला छेद आणि अंतःकरण वृत्ती शांत होणं. कुठल्याही परिस्थितीत माझी अंतःकरण वृत्ती अजिबात बिघडली नाही पाहिजे. हे आतमध्ये आपण आपल्याला बजावलं पाहिजे आणि आपल्या अंतःकरण वृत्तीवर आपण लक्ष ठेवलं पाहिजे. जोपर्यंत मी असं लक्ष ठेवत नाही तोपर्यंत काय आहे, माझी अंतःकरण वृत्ती धावणार आहे, नको तिथे राहणार आहे. पण इथे मला जर ती योगयुक्त करायची असेल तर त्यांनी म्हटलंय कर्माच्या बाबतीत फळाचा संग टाकू नये. आता फळाचा संग टाक तर अपेक्षित आणि नियोजित. तू फळाचा संग धरला तरी तुला जेवढं पाहिजे तेवढंच मिळणार, आणि नाही धरला तरी तुला जेवढं पाहिजे तेवढंच मिळणार. मग कशाला फळाचा संग करतो, कारण संग केला तर तू करता होतोस, आणि करता झाला तर तू भोगता होतो, आणि भोगता झाला आणि तुझ्या मनासारखं झालं नाही तर तू मात्र काय होऊन जातो, दुःखी होतो. मनासारखं झालं तर सुखी होतो आणि व्हायचंय तुला सुखरूप. म्हणजे हे सगळं जर का पक्का असेल, आपलं काय म्हणूया टॅब्युलर ठरलेलं असेल, सूत्रबद्ध ठरलेलं असेल, मला सुखरूप व्हायचंय तर मला सुखी व्हायचं नाही आणि मला दुःखी व्हायचं नाही, हे आतमध्ये पक्क पाहिजे. काही झालं तरी सुद्धा मी सुखी होणार नाहीये आणि मी दुःखी होणार नाही. मग म्हटलंय ना ज्ञानदेवांनी, सुखे संतोषा न यावे, दुःखे विषादा न भजावे, आणि लाभालाभ न आणावे. म्हणा माझी लाभा आणि अलाभ दोन्ही विषयी तू शांत पाहिजे. म्हणून इथे फळाचा संग टाकूनी मग अर्जुना चित्त देवनी करी कर्मे. असं तू काय कर, चित्त दे. कोणाकडे चित्त दे, फळाचा संग टाकायचा असेल तर ते फळाचं जे काय म्हणूया फलाशा जी आहे ती सगळी कोणाला अर्पण कर, तू त्या रामाला अर्पण कर. रामाला अर्पण केली की तू
तू काय झाला, त्या केलेल्या कर्मापासून तू वेगळा झाला. मग तर वेगळा झाला म्हणजे कसा होणार, अकर्ता. मग अकर्ता झाला की काय झालं, आलं आत्मस्वरूपाचं एक ते लक्षण आहे. मग असा अकर्तापणा जर व्हायचा असेल तर या फळाविषयी मी कसा पाहिजे, अलिप्त. समर्थांचं म्हणणं काय आहे, अलिप्तपण मज दे रे राम. का मग अलिप्तपण पाहिजे त्यांना, तर अलिप्तपणा हा आत्मस्वरूपाचं एक लक्षण आहे आणि लिप्तपणा हे जीवाचं लक्षण आहे, म्हणजे वाच्यार्थाने असलेल्या, म्हणजे फळाचा संग असलेल्या माणसाचं. म्हणून लिप्त होऊ नकोस, व्यवहार सगळा कर जसा पाहिजे तसाच. म्हणजे कुठल्याही व्यवहाराला कोणीही संतांनी कुठेही काय म्हणूया कुठेही डिसॲडव्हान्टेज घ्यायला सांगितलेला नाहीये की तू असा कर व्यवहार, तसा कर, काही कर, असं नाहीये. तू अगदी व्यवस्थित व्यवहार कर, पण काय कर, तो व्यवहार करताना मात्र काय असला पाहिजे, तू निसंग असला पाहिजे. शिवरायांचं एक वर्णन केलंय, त्यावेळी त्यांचं वर्णन कसं केलंय, निसंग योगी असं केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, संघ नाहीये त्यांना. हे केवढं मोठं राज्य चालवलं 300 वर्ष, नाव नुसतं आपण घेतो शिवाजी महाराज की जय, त्याचा काही उपयोग नाही आहे. निसंग योगी, त्या सद्विद्या निरूपणमध्ये समर्थांनी काही त्या शिवाजी महाराजांच्या क्वालिटीज तिथं सांगितलेल्या आहेत. त्या क्वालिटीज इतक्या लक्षात येतात आपल्याला की असं सद्विद्या म्हणजे विद्या उदंड आहे त्याच्याकडे, अत्यंत सुंदर अभ्यास आहे, पण तो कसा आहे, डाऊन टू अर्थ आहे, म्हणजे त्याचे पाय जमिनीवर आहेत. विद्या उदंड आहे पण नम्र आहे. मग ही जोडी ही दुर्मिळ आहे. विद्या असली की काय झालं, तो गर्वाने ताटलेला असलाच पाहिजे, असं काही उपयोगाचं नाही आहे. म्हणून संघ जर टाकायचा असेल तर फळाचा संघ आपल्याला टाकायचा असेल तर त्या फळाची अपेक्षा सोडली पाहिजे. आणि माझं कर्म अपेक्षा विरहित झालंय की नाही हे चेक करत बसण्यापेक्षा माझं प्रत्येक कर्म त्याला अर्पण करावं आणि मग काय होऊन जावं, मी सहजच निरपेक्ष व्हावं. हा यातला महत्त्वाचा भाग आहे. पुढची ओवी सांगते, देखे जेतुलाले कर्म निपजे, तेतुले आदिपुरुषी आत्मिजे. आलं तेच आलं, तरी परिपूर्ण सहजे झाले जेणे. असे पहा की जेवढे कर्म म्हणून घडले जाते तेवढे आदिपुरुष जो परमात्मा त्याला जर अर्पण केले तर ते सहजच परिपूर्ण झाले असे समजावे. म्हणजे त्याला अर्पण करणं हे परिपूर्ण कर्म झाल्याचं लक्षण आहे. पुन्हा आपला त्या केलेल्या कर्माचा अभिमान मात्र सांगायचा नाही. कोणाला उपयोगी पडलो त्यांनी थँक्स दिले, आपण ते थँक्स घेतले आणि रामाकडे देऊन टाकले. असं जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत काय आहे, त्या कर्माचा करता मी आहे आणि मी करता झालो की मी त्याचा भोगता. मग कोणी चांगलं म्हटलं की बरं वाटतं आणि कोणी तुम्ही फार चुकीचं वागला असं म्हटलं की काय झालं, माझी अंतःकरण वृत्तीच काय होऊन जाते, काय दुःखी होऊन जाते. हे असं काही काम नाही आहे आपलं. आपली अंतःकरण वृत्ती काय आहे, सहजच आनंदाकडे जाणारी असल्यामुळे ती 2% बाधित द्वैतामध्ये ती तिचा व्यवहार करते. पण ती व्यवहार कसा करते, आकर्तेपणाने करते. त्यामुळे कर्ता नावाची गोष्ट नाही. म्हणून जेवढं म्हणून तू काय कर्म करणार आहे भगवंत सांगतोय ते सगळं कसं कर, ते ईश्वरार्पण बुद्धीने कर. मग ते पुढे असं म्हणताय, देखे संता संत कर्मी, हे जे सरिसेपण मनोधर्मी, त्याची योगस्थिती उत्तमी प्रशंसीजे. सिद्धीला गेलेले आणि न गेलेले अशा दोन्ही कर्माविषयी मनोवृत्तीत संतोष विषादरहित समता असणे हेच योगाचे स्वरूप आहे. म्हणजे केलेलं जे काय कर्म आहे ते काय आहे, ते साम्ययोगाचं लक्षण जर करायचं असेल तर ते घडणं आणि न घडणं याविषयीचं चिंतन झालं नाही पाहिजे. जर मी ते कर्म त्या ईश्वराला अर्पण केलेलं असेल तर त्याचं काय होईल याचा विचार नाही करायचा. आता काय केलं आपण, जे करायचं ते केलं. काय केलं, दवाखान्यात घेऊन गेलो, त्यानंतर डॉक्टरचे उपचार सुरू झाले. आता ते सगळं सुरू झालं. आता ते दवाखान्यातनं कधी घरी येणार हे काही आपल्या हातातला भाग नाही. त्यांनी यायचंय दवाखान्यातनं घरी का दवाखान्यातच रामकृष्ण हरी व्हायचंय हे आपला तिथं कुठेही आतमध्ये विचार नसतो. म्हणून जे काय घडणार आहे ना ते घडणं न घडवणं हे सगळं काम कोणाचं आहे, त्या ईश्वराचं आहे. तो डॉक्टर सुद्धा शेवटी काय म्हणतो, आता मी माझे सगळे प्रयत्न केले, आता माझ्या हातात उरलं नाही. आणि मग पूर्वी तरी कुठं तुझ्या हातात होतं, हाही विचार त्याला खरं करायची गरज आहे. कारण माझी एक बहीण आहे, ती रुबिवालची मोठी डॉक्टर आहे. तिला माझ्या गुरूंनी सांगितलं होतं, तू जर का तुझ्या हातनं रुग्ण बरे होतात असं तुला वाटत असेल तर तुझ्या हातनं मेलेल्या रुग्णांची सुद्धा जबाबदारी घे. तू बरेही करत नाही, तू मारतही नाहीस, मग तू काय करते, तू फक्त औषध देते. बस एवढंच कर. रुबीला जायचं, औषध द्यायचं, घर गाठायचं, घरी रुबी नाही आणायचं, घरात घर रुबीत नाही न्यायचं. हे आतमध्ये जोपर्यंत पक्क नाही आपलं तोपर्यंत आपण काय करतो विचार सगळा करतो. आणि करून काय करतो, त्या कर्माचं जोपर्यंत काय म्हणूया
फळ मिळत नाही तोपर्यंत आपण त्याचाच सतत विचार करतो. हे काय आहे, हे चुकीचं आहे. म्हणून मनोवृत्तीत कसं पाहिजे की अंतःकरण वृत्तीत हे असं घडावं म्हणूनही आतमध्ये अंतःकरण वृत्ती नसली पाहिजे, आणि तसं घडू नये असंही म्हणणं काही नसावं. कारण काय, जे घडावं असं वाटतं ते कधी कधी घडत नाही, जे घडू नये असं वाटतं ते कधी कधी घडून जातं. म्हणजे असं जे काय घडणं आहे, हे घडणं आणि मोडणं हे कोणाचं आहे? पुन्हा जगजगापरी चाले ते ईश्वर सूत्रे बांधिले, ते परमात्म्याच्या सत्तेवरचंच आहे. त्याची सत्ता मानावी आणि त्याचा विचार करावा. आणि साम्ययोग जर आपल्याला मिळवायचा असेल, योगयुक्त व्हायचं असेल, म्हणजे शांत स्थिती मिळवायची असेल, तर जे केलं आणि न केलं याविषयी काय आपलं असलं पाहिजे? शांत असलं पाहिजे. कोण काय करायचंय ते तर ज्याचं तो बघेल. माझं काम काय होतं? ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला यायचं, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा, तो तासभर करायचा, घरी जाऊन परत त्याला जरा बघायचं आणि माझी अंतःकरण वृत्ती शांत आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा. एवढं काम मला जर दिलेलं आहे आणि मधल्या याच्यात ती सगळी कर्म होतील. मग ती कर्म करीत राहायची. ज्यावेळी मात्र मोकळा वेळ मिळेल त्यावेळी मात्र काय? नामस्मरण, पुन्हा त्यावेळी निष्काम कर्म, निष्काम उपासना, या सगळ्या गोष्टींचा विचार मी जेव्हा करेल तेव्हा मात्र काय होऊन जाईल? पुढची ओवी असं सांगते, अर्जुना समत्व चित्ताचे, तेची सार जाण योगाचे, जे तर मनबुद्धीचे ऐक्य आधी. म्हणून सिद्धी असद्धी विषयी आपलं चित्त शांत असलं पाहिजे. हे कर्मयोगाचं सार आहे. की कर्मयोग हा साधलाय का नाही साधलाय हे कसं झालं पाहिजे? फार सुंदर त्याची जस्टिफिकेशन आहे. कुठून मला बुद्धी झाली आणि मी केलं, मी हे केलं असतं तर बरं झालं असतं, आणि मी ते केलं असतं तर बरं झालं असतं. या तीन प्रतिक्रिया आपल्या काय झाल्या पाहिजेत? शांत झाल्या पाहिजेत. कारण मी केलं हा भाग आहे कर्म, काय म्हणूया ते ईश्वराला अर्पण कुठे झालं? ते मीच केलं. मग मीच केलंय तर ते कसं झालं? ते काम्य झालं, आणि काम्य झालं तर मग सुखदुःख भोग, मग रडायचं नाही. म्हणून आता सिद्धी असिद्धी विषयी काय आहे? अर्जुना समत्व चित्ताचे, त्याची सार जाणं योगाचे. मग आता ते योगाचं सार काय आहे? ते निष्काम कर्म करण्यातच आहे. की जिथं काय झालं पाहिजे? मन आणि बुद्धी यांचं ऐक्य प्रस्थापित झालं पाहिजे. मग ते ऐक्य केव्हा प्रस्थापित होईल? मनाला पुन्हा वळण लावलं पाहिजे आणि बुद्धीलाही वळण लावलं पाहिजे. मनाला काय वळण लावायचं? मनाच्या श्लोकाकडे जायचं. मना सज्जना राघवे वस्ती कीजे, मना काय म्हणूया, सदा राघवे वस्ती कीजे, मना सज्जना सदा रामी प्रीती धरावी. म्हणजे याचा अर्थ काय झाला? हे जे मन आहे त्याचं आणि त्या आनंदाचं ऐक्य व्हायला पाहिजे ना. मग असं सतत होण्यासाठी काय केलं पाहिजे? आपल्याला बुद्धीला समजून सांगायला पाहिजे. बुद्धी काय असते? निर्णय घेत असते, आणि निर्णय घेऊन ती मनाला सांगते, आणि मन इंद्रियांना सांगतं, आणि ते वर्कआउट होतं. मग आता आपल्याला काय केलं पाहिजे? बुद्धी निश्चय आत्मज्ञान. त्या बुद्धीने सतत निर्णय केला पाहिजे. काय निर्णय केला पाहिजे? की त्या कर्माविषयी काय निर्णय केला पाहिजे? की ती सगळी कर्म निष्काम झाली पाहिजेत. प्रत्येक वेळी केलेलं कर्म मी त्या हरीला अर्पण करणार आहे, असं आतमध्ये काय व्हायचं? मुद्दामून ठरवायचं. आपण काही गोष्टी मुद्दामून करतो ना. एखाद्याने माझा अपमान केला असेल तर मग वेळ साधली की त्याचाही अपमान करायचा. हे कसं मी इतके वर्ष लक्षात ठेवतो. मग आता हे लक्षात ठेवतो तर हेही लक्षात ठेवावं मुद्दाम, की काही झालं तरी मी काय करणार आहे? निष्काम कर्म करणार आहे. काही झालं तरी मी प्रत्येक कर्म त्या पांडुरंगाला अर्पण करणारे. मग कर्म करावं आणि स्वतःवर लक्ष ठेवावं आणि त्या पांडुरंगाला म्हणावं, हे तुला कर्म अर्पण असं म्हणावं. आणि असं म्हणून काय होऊन जावं? तर पांडुरंग डोक्यात ठेवावा. कर्म त्याविषयी असलेली जी काय स्वतः करण्याची बुद्धी किंवा मी केलं हे सांगण्याची बुद्धी ही पूर्णपणे बाजूला पडावी. असं करता 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 हळूहळू काय होऊन जातो? तो मीपणा काय होतो? बाजूला पडतो. समर्थांचं तेच म्हणणं आहे, मीपण जाणोनी त्यागावे. त्या मीपणामध्ये काय काय दोष आहेत ना हे जाणून घ्या आणि मग त्याचा त्याग करा, बाधित करा. मीपण जाणोनी त्यागावे, ब्रह्म होऊनी अनुभवावे. याचा अर्थ आधी ब्रह्मरूप व्हा आणि मग त्याचा अनुभव घ्या. ही भाषा आहे की ब्रह्म नसता शब्द उच्चारून काही उपयोग नाहीये, किंवा काय म्हणूया निष्काम कर्म करतो असं म्हणून उपयोग नाहीये. निष्काम कर्म करायचं, त्याला अर्पण करायचं, आपल्यावरच लक्ष ठेवायचं अंतःकरणावर, की त्या कर्माचं मी कुठे बडीवार तयार करत नाही ना गरजेपेक्षा. तो बडीवार सगळा बाजूला करायचा आणि सहज शांत होऊन जायचं. म्हणजे काय झालं की त्या सिद्धीविषयी आणि त्या असिद्धीविषयी मी अत्यंत शांत राहायचं. मला जे सांगितलं रामाने ते मी केलं. आता त्याची सिद्धी असिद्धी काय आहे
ती संपलेली आहे. आपले काय आहे, भूमिका काय आहे, मतदान करण्याची. ते मतदान करावं, सरकार कोणाचं येईल, ज्याचं येईल त्याचं येईल, जे पांडुरंगाच्या मनात असेल त्याचं येईल. मग असा विचार पुढे काही करायचा नाही. म्हणून हा जो बुद्धीचा निश्चय आहे, जे इथं मनबुद्धीचे ऐक्य आधी, म्हणून ज्या कर्मयोगात मन आणि बुद्धी यांचे ऐक्य झालेले असते, म्हणजे मनाने आणि बुद्धीने ठरवलेलं असतं की हे कर्म मी काय करणार आहे, त्या ईश्वरालाच अर्पण करणार आहे आणि माझी अंतःकरण वृत्ती शांत होणार आहे आणि शांत झालेल्या स्थितीत ते ऐक्य मला काय होतं, जाणवतं. हा त्यातला विचार काय आहे, प्रथम वृत्तीच्या स्तरावर जाणवतं आणि मग हळूहळू अशा जाणणेपणाला इतकी सहजता येत जाते की परत परत ते जाणण्याची गरजच काय असावी, की मी आनंदात आहे हे पहिल्यांदा मला कळालं, हळूहळू कळालं. पण आता काय झालं, आनंद हा माझा स्वभाव झाला. जोपर्यंत आनंद हा आनंद रूपता हा माझा स्वभाव होत नाही, तोपर्यंत काय आहे, हे समत्व चित्त, म्हणजे हे सुखे संतोषा न यावे किंवा होणं न होणं याविषयी कसं पाहिजे, शांत पाहिजे. आणि असं शांत झालेलं चित्त मला माझ्या आनंदाकडे घेऊन जातं हे मला कळलं पाहिजे. म्हणून पुढे म्हणताय, जे बुद्धियोगा योजिले त्याची पारंगत झाले, ही उभय संबंधी सांडिले पापपुण्य. जे साधक बुद्धियोगाशी संबंध झाले ते संसार सागराच्या पलीकडे गेले आणि पाप व पुण्य उभय बंधांनी त्यांना सोडून दिले. म्हणूनच त्यांना पापपुण्याचे बंधन नाही ना. माऊलींची एक ओवी आहे, पुण्यात्मके पापे स्वर्गात पाहिजे. लोक पुण्य करण्यासाठीच कर्म करतात. काय करायचंय आता, पुण्यकर्म. कुठे जायचं, या यात्रेला जाऊ, त्या यात्रेला जाऊ. पुन्हा आपल्याला संतांनी बोललं कसं, की उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, तृतीया प्रतिमा पूजा आणि अधमात अधम काय, तीर्थयात्रा. करू नये असं नाही म्हणलेले. त्याचं उत्तम सहजावस्थेचा ज्याला अभ्यास करायचा आहे त्यांनी मात्र काय केलं पाहिजे, तुकाराम महाराज म्हणतात तसं, तीर्थक्षेत्री दोंडा पाणी. मग आता आपल्याला समजलं पाहिजे तीर्थक्षेत्राला जाऊ नये असा विचार नाही. आता वारी सुद्धा करणारी लोक आहे, मी पण वारी करतोय, पण याचा अर्थ असा नाही की ती वारी करून 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 माझी आत्मबुद्धी तयार होईल असं नाही. उत्तमा सहजावस्थेत यायचं असेल तर मला या अनुक्रमे या काय म्हणूया त्या तीर्थयात्रेतनं जरा आत आलं पाहिजे, ध्यानधारणेकडे यायला पाहिजे, प्रतिमा पूजेतनं जरा पुढे वर यायला पाहिजे आणि उत्तमा सहजावस्थेत गेलं पाहिजे. म्हणून पापपुण्याचं बंधन जे आहे ना, ते मला माझ्या आनंदाकडे घेऊन जात नाही. आपल्याला काय आहे, न्याय नीती धर्म हे त्या काय म्हणूया साधकाच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही आहेत. एक लक्षात घ्यायचं, साधक या नात्याने त्याला महत्त्वाचं काय आहे, तर आनंद रूपता. न्याय नीती धर्म इट्स ऑब्वियस, नो चॉईस, की ते मला करावंच लागणार आहे. न्यायनीती धर्माचं जीवन हे माझं अंतिम काय नाही, ध्येय नाही, ते माझ्यावर असलेलं काय आहे, बंधन आहे, तसं मला वागावंच लागणार आहे. पण ते माझं अंतिम हे नसल्यामुळे माझं अंतिम धोरण काय आहे, मला आनंदाचा ठेवा मी आहे हे कळलं पाहिजे. म्हणून जे साधक असा बुद्धियोग करतात, म्हणजे जीव आणि आत्म्याचा बुद्धियोग जो तयार करतात कर्माच्या निमित्ताने असेल, आता इथं निष्काम कर्माचा विचार चाललाय, मग असे जे काय वागतात, करतात, विचार करतात, आत्मस्वरूपाशी विचार करतात, त्यांना पापपुण्याचं बंधन अजिबात नाही. का नाही, तर मी केलं हा भावच त्यांच्या अंतःकरणात नसतो. पापपुण्याचं बंधन केव्हा तयार होईल, जेव्हा मी केलं तेव्हा हा भाग होईल. वाल्या कोळीला काय सांगितलं, की तू हे जे काय सगळं करतो आहेस, त्यावेळी नारदाला वाल्या कोळी काय म्हणाले, की हे मी सगळं घरच्यांसाठी करतोय. मग आता हे तू सगळं पाप करतोय घरच्यांसाठी, तर तुझ्या पापात वाटेकरी व्हायला तयार आहेत का, विचारून ये घरी एकदा. ज्यावेळी ते गेले आणि ते वाल्या कोळी म्हणाले की तुम्ही काय, मी करत आहे पाप, त्याच्यामध्ये तुम्ही आहात का, ते म्हणाले आमचा काय संबंध त्याच्याशी, ते तुमचं तुम्ही बघा. तेव्हा त्यांना कळालं की अरे कोण कोणासाठी करत नसतो, हे सगळं आत्मानास्तू कामायत चाललंय. मग आत्मानास्तू कामायत, मला काय पाहिजे, मला सुखरूपता पाहिजे. शेवटी प्रत्येक जण इथे कशाला आला, तुम्ही तुमच्यासाठी आला, मी माझ्यासाठी आलो, आणि आपल्या दोघांना काय पाहिजे, एक आत्मसुखच पाहिजे. मग असं जर का प्रत्येकाला आत्मानास्तू कामयामध्ये सुखच पाहिजे असेल, तर पापपुण्याचं बंधनच होऊ द्यायचं नसेल, तर माझं प्रत्येक कर्म कसं झालं पाहिजे, निष्कामच झालं पाहिजे. जोपर्यंत ही जी पापपुण्याची भाषा माझ्या अंतःकरणातनं बाजूला पडत नाही, की का मी असं करायचं, का सिग्नल नाही तोडायचा, का सिग्नल पालन करायचा. एका हद्दीपर्यंत ठीक आहे की सिग्नल पालन केला तर माझा ॲक्सिडेंट होणार नाही, हे अगदी मान्य आहे. पण सिग्नल का पालन करायचा, तर धर्म असा सांगतो, म्हणजे आपली न्यायदेवता असं सांगते की सिग्नल पाळला असता
काय होणार आहे, मी त्याचे नियम जे आहेत ते पाळलेले आहेत. जर का मी लाल सिग्नल असताना निघून गेलो तर मी खरोखर तिथे सुद्धा अधर्माने वागलेलो आहे हे मला कळतच नाही. तिथेच माझं पाप घडलेलं हेही मला कळत नाही. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवर मला लक्ष ठेवायची गरज आहे. जोपर्यंत मी असं लक्ष ठेवत नाही माझ्यावर, तोपर्यंत काय आहे, सतत पाप आणि पुण्याचा. नुसतं दानधर्म करायचा म्हटला तरी कशासाठी करायचा, पुण्य व्हावं म्हणून. म्हणून असे पुण्यार्थी जे असतात ते कुठे जातात, स्वर्गात. पुण्यात्मके पापे स्वर्गात जायचे. म्हणजे स्वर्गात जाणारे सुद्धा ज्ञानदेवांच्या दृष्टीने काय आहेत, पापीच आहेत. मग पापात्मके पापे नरकात जायचे. मग जे असे पापच करतात, वरती लेबल पापाचं, आतही पापच, ते नरकात जातात. मग चांगले कोणते, जेणे माते पाविजे ते शुद्ध पुण्य. मग शुद्ध पुण्य कोणतं, की जे जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य सिद्ध करतं, तेवढंच शुद्ध पुण्य आहे. बाकी सगळं काय आहे, पुन्हा देवाला अर्पण करायचं ना आपण कसं राहायचं, वेगळं राहायचं. पुढची ओवी असं सांगते, ते कर्मी तरी वर्तती परी कर्मफळा नातळती आणि यातायाती लोपती अर्जुनातया. अर्जुना, ते ज्ञानी कर्मयोगी कर्मात तर असतात, म्हणजे कर्म करतात, परंतु कर्मफळाला स्पर्श करीत नाही आणि म्हणूनच त्यांच्याकरिता जन्ममरण लोप पावतात, नष्ट होतात. याचा अर्थ काय, त्यांचं चित्त शुद्ध आणि शांत होतं. मग अनुक्रमे त्या शुद्ध आणि शांत झालेल्या चित्तात आत्मविचार होतो, विवेक होतो, वैराग्य होतं, समाधी षटकाचा विचार होतो आणि मग श्रवण मननातनं ते आनंदाकडे निघून जातात. म्हणून काय आहे, त्या कर्मफळाला सकामतेचा अजिबातच स्पर्श नको. या आत्ताच्या ओव्यांवरनं अगदी सगळ्या या ओव्या घेण्याचं कारणच एक आहे की काही जर का चुकून एक कणा एवढी जरी का सकामता माझ्या अंतःकरणात राहिली असेल तर ती सुद्धा अजिबात राहता कामा नये. ते किडाळ सुद्धा राहता कामा नये. म्हणून इथे एक ओवी आहे ज्ञानदेवांची आली, ते सोनं कसं पाहिजे, ते 15 म्हणजे काय म्हणूया 24 कॅरेटचं पाहिजे. त्यांची 15 समथिंग 16 आण्याची व्यवस्था पूर्वी होती काहीतरी. तर तो किडाळ नावाचा दोष आहे, तो पूर्ण गेलेला असला पाहिजे. मग असं जे शुद्ध सोनं आहे तेच मात्र काय आहे, खऱ्या काय म्हणूया विचारांचं सोनं आहे. सोनं तेच करायचं की जिथे मला आत्मस्वरूपाकडे जायचंय तेच खरं सोनं, आणि बाकी ते सोडून बाकी सगळं काय आहे, व्यावहारिक सोनं. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणाले ना, सोने माती आम्हा मृत्तिके समान. सोन्याला मातीला त्यांनी काय केलेलं आहे, दोघांनाही एकाचाच दर्जा दिला. तेवढं वैराग्य नाही तर निदान थोडं तरी वैराग्य असू दे. कुठलं वैराग्य, की निदान त्या सोन्याबद्दल घरी आहे पण पुन्हा त्याची जी काय आसक्ती आहे ती मनात नको माझ्या अंतःकरणात. 100 तोळे सोनं घालायला हरकत नाही वेअर करायला, पण त्याची आसक्ती मात्र जर असेल तर मात्र काय झालेलं आहे, हरिओम म्हणायचं त्याच्या पुढे. इथे म्हणून हा सांगितला आहे की त्याला कर्मफळाला तो अजिबात स्पर्श करत नाही. असाच काय आहे, त्याचाच जन्ममरण लोप होण्याची व्यवस्था आहे. मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोग युक्त धनुर्धरा. अर्जुना, मग ते बुद्धियोगी उपद्रव रहित व आनंदाने भरलेल्या आढळ अशा परमात्म स्वरूपाला प्राप्त होतात. मग अशा परमात्म स्वरूपाला जर का प्राप्त व्हायचं असेल मला, तर मग काय केलं पाहिजे, निरामय भरित. म्हणजे त्या निरामय अवस्थेला जायचं असेल तर मला पुन्हा कर्माच्या बाबतीतही निरामयच व्हावं लागेल. म्हणजेच मी ते कर्म करतो हा भाव माझ्या अंतःकरणात अजिबात नसला पाहिजे. मग असा जर नसेल तर मग आनंदाने असं जे काय आढळ पद आहे, आढळ शब्दाचा अर्थ त्याचं ढळणं नाही. समर्थांनी त्याचं वर्णन केलंय आत्मारामात, ते चळेना ढळेना अशी त्याची व्यवस्था आहे त्या आत्मस्वरूपाची. म्हणजे ते निजपद जे आहे त्याला जन्मही नाही म्हणून त्याला स्थिती नाही म्हणून त्याला मृत्यू नाही. अशा आढळ पदाला मी म्हणजे आत्मस्वरूपाला प्राप्त होतो. पुढच्या 2 ओव्यांचा अभ्यास करूया आणि थांबूया. तू ऐसा तै होसी जै मोहाते या सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरेल. तू जेव्हा मुक्त होशील की जेव्हा मोह टाकशील आणि तुझ्या मनात वैराग्याचा प्रवेश होईल. म्हणून तू केव्हा मुक्त होशील, कशातनं, या काम्यकर्मातनं. आता विषय काय चाललाय सध्या, काम्यकर्मातनं. केव्हा मुक्त होशील, जेव्हा तू कर्म तुझं निष्काम करशील तेव्हा, आणि तेव्हाच तू तुझा मोह टाकू शकशील. अर्जुना, कोणता मोह झाला होता अर्जुनाला, मी मारणारा आणि ते मरणारे, द्रोणाचार्य मेले तर माझं कसं होणार. मग हे सगळं जे काय नातेवाईकांसंबंधी जे काय निश्चितपणे शरीराविषयी असलेलं जे काय प्रेम आहे ते कसं आहे, ते मोहात टाकणारं आहे. आणि तो मोह मला परत परत जन्म घ्यायला लावतो. तो परत परत मला या भोगयोनीत
यायला लावतो. मग असं जर करायचं नसेल तर माझ्या अंतःकरणात वैराग्य आलं पाहिजे. आणि वैराग्य यायचं असेल की जे आपण या संपूर्ण दृश्य जगताविषयी वैराग्य हवा असेल तर आत्ताच सुरुवात कर. तू कर्माचा संग टाकायला सुरुवात कर. मग हळूहळू तू सर्व जगाचा संग सहजच सोडून देशील. पुढे असं म्हणतात, तेथा आणिक काही जाणावे का मागीला ते स्मरावे, हे अर्जुना आघवे पारुशेल. अर्जुना, मग त्या अवस्थेत आणखी यापुढे काही जाणावे किंवा मागे आणलेल्या विषयांचे स्मरण करावे, हे सर्व बंद पडेल. कारण त्याच्या फळ मिळण्याविषयीच मी काय नाही, क्युरियस नाहीये की ते मिळेल ते मिळेल, जे असेल ते असेल. पण मीच जर कर्म अर्पण केलेलं असेल तर त्या फळाचा मी कर्म करता नाही, म्हणून मी भोगता नाही. मग आता काय आहे, तुझं ते स्मरण बंद पडेल. मुख्य काय आहे की स्मरण कोणतं आहे, मला मी केलेलं कर्म माझ्यासमोर आलं की मग स्मरण काय होतं की मी केलेलं कर्म बरोबर आहे का, कुठून मला बुद्धी झाली, कसं होईल, काय होईल, हे सगळ्या गोष्टी मात्र काय होऊन जातात, बंद पडून जातात. आणि त्या बंद पडून जाव्यात असं वाटत असेल तर मला काय केलं पाहिजे, ज्ञानदेवांनी सांगितलेला निष्काम कर्मयोगच केला पाहिजे. जोडीला त्यांनी सकाम कर्मयोग पण सांगितला. आणि ह्या सकाम कर्मयोगामध्ये माझं चित्त अशांतच होतं. मग निष्काम कर्मयोगामध्ये माझं चित्त शुद्ध आणि शांत होतं. अशा शुद्ध आणि शांत चित्त होण्यासाठी म्हणजे परमार्थाची भूमी तयार करण्यासाठी, आत्मस्वरूपाच्या ज्ञानाकडे जो विचार आहे तो माझ्या अंतःकरणात टिकण्यासाठी जी काय भूमिका जी आहे ती जर मला तयार करायची असेल तर त्यासाठी मला निष्काम कर्म, निष्काम उपासनेचा आधार घ्यावा लागेल. त्याचा आधार घ्यावा आणि आधार घेता घेता हळू आत्मस्वरूपाशी एकरूप व्हावं, अशी या ओव्यांच्या चिंतनाच्या दृष्टीने म्हणजे या ओव्यांचं चिंतन करण्याच्या निमित्ताने माऊलींची काय आहे अपेक्षा आहे, आपण तसा सदृढ त्यांच्या भाषेत प्रयत्न करूया. आणि आजच आपण इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत.